आपण कुमट्याला जाऊन यायचं का? तायडे अगं कुंपे काय बारकाय का? कुठं बघणार? हा ग मग करायचं तरी काय? हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. झाली का झोप? अरे लेकरा मी राधा का बोलाल्या. हा. अरे अरे आज मी आमच्यावर चिडून कुठतरी गेल. काय? पण नक्की झालं काय? आणि ती का चिडले तुमच्यावर? माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. तू तर आसमीची खास मैत्रीण आहेस ग. तू तर सांग की आसमी कुठे आहे? मुन्नू मुन्नू, तू अक्काला फोन दे. हा देते. आया फोन घे. हॅलो अक्का. अक्का, तू रडायचं थांब बरं आधी. अक्का, तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही? आहे ना? मी अस्मीला हुडकून काढेन आणि तुझ्याकडे सुखरूप परत तिला घेऊन ये. ह्यो शब्द आहे तुझ्या लेकराचा. आणि ह्यो शब्द जर मी पुरा करू नाही ना शकलो तर आयुष्यात परत कधीच तू मला लेकरा म्हणू नकोस. ठरलं की ठरलं. आज मी तिच्या संगत तुझ्याकडे जेवणार. काय बी काळजी करू नको अक्का, मी आहे ना. अस्मीला घेऊन आलोच मी. माझ्या लेकरानं सांगितलंय का तो आसमीला घेऊन येणार. जेवायला घेऊन येणार आसमीला. माझा लेकरू घेऊन येणार आहे. माझा लेकरू आसमीला घेऊन येणार. राधाक्काला शब्द तर दिलाय, पण लवंगी मिरचीला हुडकायचं कुठं? तांबड्या पांढऱ्याची मदत घेते, पण लवंगी मिरची अक्कावर चिडून गेल्या हे त्यासनी सांगायला नको. ही दादाचा फोन आहे. स्पीकर. हॅलो, हा दादा बोल. हा हॅलो, एक काम करायचं आपल्याला. अरे झालं म्हणून समज, तू काम बोल फक्त. हा, मला आज लवंगी मिरचीला भेटायचंय. मग चल की भुईगावला जाऊ. आलोच आम्ही. हा. भुईगावला जाऊन भेटायला तुमची मदत कशाला पाहिजे? अरे ती भुईगावात नाहीये, इथं कुठं आहे ते बघायचंय. अरे दाद्या, मग फोन कर की वहिनीला. जगात काय अक्कल फक्त तुला एकट्यालाच आहे असं वाटतंय का तुला? अरे खुळ्याला. एवढा साधा ऑप्शन मला सुचला नसेल का? तिला सरप्राईज विजिट द्यायची मला. तुम्ही एक काम करा, कुमट्यात किंवा आसपास लवंगी मिरची कुठे आहे का ते बघा. हा हा. आणि कुठं दिसली तर लगेच बोलायला जाऊ नका, मला कळवा फक्त. डन डन.
चल, अक्कावर चिडलेली तिची लेक आहे ना, तिला हुडकून तिला अक्काकडे न्यायचं. चल चल चल. आता तुला काय झालं रुसायला बाई? चल की. हे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. राधाक्का, काळजी करू नकास. मला खात्री आहे तो दीदीला घेऊन येणारच. होय, माझा बी माझ्या लेकरावर विश्वास आहे. तो आसमीला घेऊन येईलच. मुन्नू थांब. आता तो आसमीला घेऊन येत नाही तोवर खानावळ चालूच ठेवायची, पण नाही करायची. अरे यार, ही जीप बी ना ऐन टायमाला कोळसा वाढते. काय आलं दाद्या, जीप बंद पडली काय? अरे ते सोड, लवंगी मिरची दिसल्या का कुठं? अरे नाही ना दाद्या, सगळीकडे हुडकलं पण कुठंच दिसली नाही. मी काय म्हणतोय, आपण भुईगावला जाऊया ना. हा? तिथे येईलच की वहिनी. आता यासनी आज मी चिडून गेल्या हे सांगू बी शकत नाही. त्यात ही जीप माझ्यावर चिडल्या. पण त्या दिवशी तू माझी बाईक घेऊन कुठे गेलेलीस? आईला हुडकाय. आई लई वाईट मनस्थितीत आमासनी कुणाला न सांगता कुठं तर गेलती. अक्का नक्की गेलेली कुठं? काय नाही, तिला लई टेन्शन आलतं म्हणून मोकळी हवा खायला ती तळ्यावर गेलती. दाद्या, दाद्या, हा? जायचं ना भुईगावला?
नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही जीत दुरुस्त होते का बघा, नाही तर गॅरेजवर घेऊन जा सरळ. मी बाईक घेऊन जातो. अस्मी! अस्मी कुठेस? ए लवंगी मिरची! अगं ए लवंगी मिरची कुठेस? ठसके आले. ठसक्या? भास असेल. सापडली आमची लपलेली लवंगी मिरची सापडली. काय हुडकून काढलं का नाही तुला? तू ही तर काय करायलायस? मी काय तुझ्या संग लपाछुपी खेळत नाहीये. माझ्या संग नाही पण घरच्यांसंग. नाक्कावरचा डाव मी माझ्यावर घेतलाय आणि तू आऊट झाली. चला 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 उठा, उठ 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 उठ. चल मी तुला घरला घेऊन जायला आलो. चल उठ. मला नाही जायचं. हे लय नाटकं करू नका. चल मी सांगतोय ना. सांगितलं नाही तर नाही येणार म्हणून. हे बघ मी अक्काला शब्द दिलाय तुला घरी जेवायला घेऊन येईन म्हणून, आणि तू नाही आलीस ना तर डायरेक्ट उचलून येईन. उचलून उचलून नाही, वडत घेऊन जाईल. हा वडत पण नाही. हे बघ तू नाही आलीस ना तर मग मी बी इथंच थांबणार. मी पण नाही जात. मुन्नू, निशीनं अस्मीला हुडकून काढलं तरी अस्मी लई चिडल्या ग. तिने घरला यायला नकार दिला तर दीदी असं करूच शकत्या, पण निशी दादा आहे ना, तो तिला घेऊन येईलच. अगं तो तिचा मित्र आहे, त्याला तिचं म्हणणं पटलं तर. त्याची दीदी संगच नाही, आई संग बी एक वेगळीच मैत्री. आई आणि पोराची मैत्री असते ना तशी. तो आईचं ऐकल की अस्मीचं? त्याचा काही भरोसा नाही, तो काय बी करू शकतो. बोल की काय झालंय? तू अक्कावर एवढी का चिडला सांग बर. मी दुसऱ्या कुणावर नाही, स्वतः चिडल्या असं समज. समज समज म्हणजे ते काही खरं नाही, फक्त समजायचं वय ना. बोल की. यार लवंगी मिरची, तू बोललीच नाहीस तर कळणार कसं आहे मला? तुझा काय संबंध, तू कोण आहेस, ह्यो आमचा फॅमिली मॅटर आहे असलं काय बी बोलू नको प्लीज. मला लय वाईट वाटत. आणि तू मानत असशील नसशील पण अक्का मला फॅमिली मेंबर मानत्या. तुझी हक्का तुला फॅमिली मेंबर मानत असेल, पण मला मानत्या का नाही यो मुद्दा आहे.
तुमच्यात भांडण झालंय माहितीये मला. तुमच्यात मतभेद आहेत म्हणून म्हणून अक्का तुला फॅमिली मेंबर समजत नाही असं नाहीये, किंवा तिला काळजी नाही असं बी नाही. आणि असं काही नाहीये माहितीये तुला. तू मला काही सांगितलंच नाही तर तर मी मदत कशी काय करणार आहे तुला? काय झालंय? काल मी तुला भेटून जेव्हा घरला आले, हे काय घर नावावर करून द्यायचा कागद आहे यो, आणि ह्यात असं लिहिलंय की तू हे घर गोपीनाथ आणि यामिनीच्या नावावर करून देणार आहे. या कागदाला ना मी ही किंमत देते. आणि या कागदावर सही करण्याच्या बदल्यात आम्ही राधीला 10 लाख रुपये दिले. मी हे पैसे परत करायला आले. अस्मिला इच्छा आणि मग ठरव काय ते. मिजाज करायची नाही, आणि जोपर्यंत आमचे पैसे परत येत नाही तोपर्यंत एखादा कर्जदार सावकारासंग कसा वागतोय तसं वागायचं आमच्याशी. तायडीची काही चूक नाही. ती आई सांगल तशी वागली असेल, पण आई एका शब्दानं मला काही बोलली नाही. एवढं सगळं एकटी सहन करत बसली. तिला माझ्यावर विश्वास का वाटला नसेल? ती यामिनी तिला एवढा त्रास देत होती, पण मला समजू नये म्हणून तो त्रास सहन करत होती. आता हे चुकलं नाही का तिचं? हे बघ, हे जे सगळं झालं ना त्यात ना तुझी चूक आहे ना अक्काची. फरक फक्त एवढाच आहे, अक्का आईगत विचार करत होती आणि तू मुलीगत. तुझ्या एवढी असताना कदाचित अक्का बी तुझ्यासारखाच विचार करत असेल. आणि आई झाल्यावर तू तिच्यासारखा विचार करशील. अगं मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा मी बी तुझ्यासारखीच होते बघ. मग मी मोठी झाले, लग्न झालं, आई झाले, आणि नंतर तर काय आई आणि बाप दोन्ही व्हावं लागलं. आणि मग हळूहळू कशी बदलत गेले मला समजलंच नाही बघ. तिच्या त्रासाचा तुला एवढा त्रास व्हायलाय, पाहिलाय ना. मग ते लपवताना आणि यामिनीकडनं तुला होणारा त्रास बघून अक्काला किती त्रास होत असेल. का तुला परक नाही समजत अस्मी? त्यांची शक्ती समजत्यात, त्यांचं सेल्फ रिस्पेक्ट समजत्यात म्हणून जपत्यात तुला. आणि तू अशी न सांगता निघून आल्यावर तिकडे त्यांची काय हालत होत असेल एकदा विचार कर की. राग सोडून चल आता, चल. हे बघ, जर तू आता आली नाहीस ना तर मग मी बी इथंच थांबलो. पण इथं थांबायचं असेल तर असंच थांबता येणार नाही. एखादा फोल्डिंगचं तंबू बिंबू मागवायला लागेल
हा अशी मस्त फिशिंग नेट टाकू मग आणि मग मस्त बार्बिक्यू वगैरे करू. नाही 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 बार्बिक्यू नाही, राधाक्काच्या हातचं काळं मटण. हा 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 भारी असते ते की.